श्री गणेशाय नमः. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भाविक हो. एक तरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण अनुभवत आहोत ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग, नामस्मरण आणि आध्यात्मिक ज्ञान, जे आपल्या मनाला शांती देईल, विचारांना दिशा देईल आणि आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेईल. जर तुम्हाला भक्ती, ज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव आवडत असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि या पवित्र प्रवासाचा भाग बना. चला तर मग आजची ओवी अनुभवूया. हे उपजे आणि नाशे ते माया वशे दिसे, ये रवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील असून ओवी क्रमांक 105 आहे. माऊली या ओवीत खूप गूढ असणारं तत्वज्ञान सोपं करून सांगत आहेत. माऊली म्हणतात, उपजे म्हणजे उपजणे किंवा जन्मणे आणि नाशे म्हणजे नाश पावणे किंवा मरणे. हे सर्व जग मायावी आहे. म्हणजे जगात जे दिसतं ते सर्व खरंच आहे असं नाही, ते खोटं आहे. पण जे दिसत नाही ते अविनाशी असणारं आत्मतत्व, त्यालाच माऊली ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी वस्तू असं संबोधन करताना दिसतात. ती एकच वस्तू म्हणजे आत्मा, हेच खरं आहे, तेच सत्य आहे. हा झाला ओवीचा सरळ सरळ भावार्थ. आता आपण या ओवीचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. या ओवीची सुरुवात उपजे आणि नाशे असं करतात माऊली. जरा विचार करा, शरीर जन्माला येतं, वाढतं, झिजतं, नष्ट होतं. नाती निर्माण होतात, बदलतात, तुटतात. पैसा येतो, जातो, मान येतो, जातो, सुख येतो, जातो, दुःख येतो, जातो. म्हणजे उपजे आणि नाशे म्हणजे उत्पत्ती व नाश हे जगाचा स्वभाव आहे. प्रश्न असा आहे, जे नष्ट होणार आहे त्यालाच आपण सत्य मानतो. म्हणजे ते माया आहे. माया म्हणजे खोटं नाही, तर जसं दिसतं तसं नसतं, त्याला माया म्हणतात. मायावी वस्तू खरी वाटणे हे भ्रमाचे लक्षण आहे. यासाठी आपण एक छोटासा दृष्टांत पाहूया. एक सेवानिवृत्त म्हातारा एका शहरात राहत होता. त्याला 4 मुले होती. चांगले शिकलेले असल्यामुळे ते पण चांगल्या नोकरीवर होते आणि 4ही मुलाची लग्न झालेली होती. सुना शिकलेल्या होत्या. एके दिवशी हा म्हातारा दुपारी बाजाराला निघाला. तेवढ्यात मोठ्या मुलाचा मुलगा म्हणजे म्हाताऱ्याचा नातू म्हणाला, आजोबा मी पण येणार. त्याने आजोबास खेळण्याच्या दुकानात घेऊन गेले आणि नातवाच्या हट्टामुळे प्लास्टिकचा साप त्यांनी विकत घेतलेला आहे. चालता चालता काही माणसे या नातवाने साप दाखवून घाबरवली. थोड्या वेळाने ते घरी पोहोचतात. मुलगा आजोबाच्याही अगोदर घरामध्ये जातो. आजोबाचे मित्र अंगणामध्ये भेटल्यामुळे आजोबा अंगणामध्ये गप्पा मारत बसलेले आहेत आणि तो लहान मुलगा थेट आजीच्या खोलीमध्ये गेलेला आहे. आजीच्या छातीवर साप खेळू लागलेला आहे. आजी झोपली होती. एवढ्यात शेजारचा एक मुलगा आला व म्हणाला, बाळू चल, माझ्या बाबांनी मला मोबाईल आणलेला आहे, तुला दाखवतो. साप तसाच म्हातारीच्या अंगावर सोडून बाळू मित्राच्या घरी गेला. चहाची वेळ झाली म्हणून थोरली सून चहा घेऊन सासूच्या रूमकडे निघाली.
पाहते तर सासूबाईच्या अंगावर साप. ती थरथर कापू लागली. साप साप म्हणल्यानंतर आजी जागी झाली. पण सुनेने म्हातारीला आवाज देऊन सांगितलं, बाई तुमच्या अंगावरच साप आहे. त्यानंतर आजीबाई थरथर कापत झोपून राहिली. सगळेजण रडू लागले. सर्व सुना एकत्र जमल्या. सर्वांना वाटलं आता म्हातारीचं काही खरं नाही. सर्व शेजारी आले. म्हातारीच्या अंगावर सगळ्यांना साप दिसला. सापाचं शेपूट दिसत होतं. बाकी भाग म्हातारीच्या साडीमध्ये गुंडाळला गेला होता. काही लोक म्हणाले मंत्रिकाला बोलवा, मंत्राने साप पळून जाईल. काही जण भाला घेऊन पळत आली. पण सर्वांनी विचार केला, साप मारता मारता म्हातारीला जर भाला लागला आणि ती मरून गेली तर आपण कारणीभूत ठरू. म्हणून शस्त्र घेऊन ते तसंच बसून राहिले. आणि प्रत्येक मुलगा जात असताना आजीला वाचवायला प्रत्येकाची बायको त्याला धरून ओढत होती. म्हणत होती, जीव धोक्यात घालू नका, आमचा काय विचार आहे की नाही. सर्व सुनांनी आपापल्या पतीला आतमध्ये जाऊन दिलेलं नाही. सर्व सुनांनी विचार केला की आपण सासरीबुवांनाच आजीला वाचवायला पाठवूया, जेणेकरून जर साप चावलाच तर दोघांनाही चावेल, दोघंही मरतील आणि त्यांच्या पश्चात त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी, त्यांचा पैसा आत्ताच्या आत्ता आपल्याला मिळेल, आपली मज्जा होईल. पण तो म्हातारा पळत येऊन कोणाचंही न ऐकता पुढे गेला. तो पटकन साप घेऊन आपल्या खिशात घातला. सर्वजण आनंदित झाले. म्हाताऱ्याने सांगितले, हा साप बाळूनी बाजारातून खरेदी आणलेला आहे. विचार करा, साप खोटा होता. ह्या दृष्टांतात आपण पाहिलं की जे माणसं आपली म्हणत होती, आप्त होती, तिचे नक्की कोण आहे तो? कोणीतरी तिला वाचवायला पुढे जात होतं का? तसं येथे अर्जुन म्हणतोय, हे आप्त माझे आहेत, हे गुरु माझे आहेत. पण ज्ञानदृष्टीने जर पाहिलं तर त्यांनी जीवनात जन्म घेतलेला आहे, म्हणजे ते कधीतरी मरणार आहेत, हेच सत्य आहे. जे उपजे ते नाशे. मग त्याच्या मरण्याचा शोक कशाला? हा अज्ञानपणा नव्हे का? श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना तो त्यांच्या देहाकडे पाहू नकोस, त्यांच्या आत्मतत्वाचा विचार कर. देहाचं उपजणं, मरणं पाहून आत्म्याला मरणं समजणं हीच माया आहे, भ्रांती आहे, भ्रम आहे, अज्ञान आहे. अशा प्रकारे श्रीकृष्ण हे अमूल्य तत्वज्ञान अर्जुनांना सांगून त्याची आप्तजनाविषयीची असलेली भ्रांती दूर करतात. ही ओवी आपल्याला शिकवते, जगामध्ये सत्य एकच वस्तू आहे, अविनाशी एकच वस्तू आहे, ते म्हणजे आत्मा. म्हणून सद्गुरूंना शरण जाऊन ह्या अविनाशी तत्वाचा बोध आपल्या जीवनात झाला तरच माऊलींना अपेक्षित असलेला हा दृढ तत्वज्ञान आपल्याला खोलवर समजेल, उतरेल, रुचेल. ही ओवी इथेच संपली. जर ओवी चिंतन आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, हा व्हिडिओ इतर परमार्थी ग्रुपलाही शेअर करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.